तर ही थेट दृश्य आपण बघतोय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मुंबादेवीमध्ये दाखल झालेले आहेत। सहकुटुंब ते मुंबादेवीमध्ये दाखल झालेत। त्यांच्यासह अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील आहेत। सहकुटुंब मुंबादेवीच्या दर्शनाला ते दाखल झालेत। खरं तर निवडणुकीच्या आधी मुंबादेवीच्या दर्शनासाठी सहकुटुंब राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दाखल झालेले आहेत। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याकडे। सुमित, मुंबई या शहराचं नावच मुळात मुंबादेवीवरून ठेवण्यात आलं आणि तिथेच दोन्ही ठाकरे बंधू दर्शनासाठी जात आहेत, काय सांगशील? बरोबर आहे। प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला किंवा विशेषतः मुंबईची जेव्हा जेव्हा निवडणूक असते तेव्हा उद्धव ठाकरे हे सहकुटुंब मुंबादेवीचं दर्शन घेण्यासाठी येत असतात। याआधी तर एक इतिहास पाहिला त्या वेळेला उद्धव ठाकरे आलेले होते, पण यावेळी आता युती झाली आहे। दोन बंधू एकत्र आलेले आहेत आणि ते केवळ नुसते एकत्र नाही आले तर त्यांच्या प्रचार एकत्र होत आहेत, सगळे एकत्र होत आहे। आणि आज आता आपण बघतोय उद्धव ठाकरे राज ठाकरे सहकुटुंब आलेले आहेत मुंबादेवीचं दर्शन घेण्यासाठी, कारण उद्या मतदान आहे। पुन्हा एकदा मुंबादेवीचा कौल घेऊन मुंबादेवीचा कौल घेऊन मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा मनसेचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज झालेले आहेत दोन्ही बंधू। आणि म्हणूनच ते आता दर्शन घेण्यासाठी आपण बघतोय राज ठाकरे आहेत, त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे आहेत। आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर त्यांच्या पुढे दोघं म्हणजे रश्मी ठाकरे उद्धव ठाकरे हे देखील आता मंदिरात आलेले आहेत। तिथल्या ट्रस्टी विभागामध्ये जाऊन आधी ते तिथे चर्चा करून त्यानंतर देवीचं दर्शन घेतील आणि साकडं घालणार आहेत मुंबादेवीकडे की पुन्हा एकदा या मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकू देत, यासाठी साकडं घालण्यासाठी हे दोन बंधू आज मुंबादेवीचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। 2017ची जेव्हा निवडणूक होती त्या दिवशी त्यावेळेला देखील मतदानाच्या आजच्या दिवशी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे मुंबादेवीचं दर्शन घेऊन गेले होते आणि त्यावेळेला त्यांनी म्हटलं होतं मुंबादेवी या मुंबईवर भगवा फडकवण्यासाठी आपल्या कायमसोबत असते आणि यावेळेला देखील ते आपल्याला आशीर्वाद देतील असं त्यांनी म्हटलेलं होतं। आणि त्यानुसार आज पुन्हा एकदा मुंबादेवीचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, राज ठाकरे, अमित ठाकरे आहेत आणि सगळे पूर्ण कुटुंब आहे त्यांचं दर्शन घेण्यासाठी आलेलं आहे। बरोबर आहे सुमित, थेट दृश्य आपण बघतोय की राज ठाकरे उद्धव ठाकरे सहकुटुंब मुंबादेवीच्या दर्शनासाठी आलेत। जसं की सुमितनं सांगितलं 2017 मध्ये देखील निवडणुकीच्या आधी मुंबादेवीच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे हे रश्मी ठाकरे यांच्यासह आलेले होते आणि प्रत्येकच निवडणुकीच्या आधी ठाकरे कुटुंबीय आणि खास करून उद्धव ठाकरे हे मुंबादेवीच्या दर्शनाला येतात आणि त्यानंतर मग मतदानाचा जो काही दिवस असतो ती सगळी प्रोसेस पुढे चालते। आज देखील असंच झालंय। आज विशेष म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही मुंबादेवीच्या दर्शनासाठी सोबत आलेले आहेत आणि ठाकरे कुटुंबीय एकंदरीतच एकत्रितपणे मुंबादेवीच्या दर्शनासाठी आलाय। आपण बोलूयात आपल्या प्रतिनिधी सुस्मिता बदाणे यांच्याशी। सुस्मिता, आपण बघतोय की दोन्ही ठाकरे कुटुंब एकत्रितपणे मुंबादेवीच्या दर्शनाला आलंय। नक्कीच अनेक अर्थांनी ठाकरे कुटुंबाची मुंबादेवीला भेट ही अनेक अर्थांनी महत्वाची आहे। राज ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, मिताली ठाकरे या सगळ्या परिवारासह आता आपण बघतोय की मंदिराच्या गाभाऱ्याजवळ ठाकरे कुटुंबीय आलेले आहेत। ठाकरेच्या दोन सुना अर्थात रश्मी ठाकरे आणि शरद ठाकरे या सुद्धा इथे उपस्थित आहेत। सगळ्यात पहिल्यांदा देवाचं दर्शन घेतल्यानंतर, देवीचं दर्शन घेतल्यानंतर खरं मुंबादेवी ही मुंबईची आद्य ग्रामदेवता, आद्य देवता म्हणून समजली जाते। इथे मशाल प्रज्वलित केली आहे, देवीची ज्योत जी प्रज्वलित केली आहे तुम्ही नतमस्तक होतील। या सगळ्या ठाकरे कुटुंबियांसोबत संजय राऊत सुद्धा आहेत। त्यामुळे एकत्रितपणे दर्शन मकर संक्रांतीच्या दिवशी घेण्याचं नियोजन ठाकरे कुटुंबियांनी केलेलं आहे। एकमेकांशी संवाद साधलेला आहे। ज्या वेळेला ठाकरे कुटुंबीय मंदिराच्या गाभाऱ्याच्या दिशेने यायला निघाले त्यावेळेला अनेकांनी त्यांना अभिवादन सुद्धा केलेलं आपल्याला पाहायला मिळालं। त्यापासून जर आपण बघितलं तर ठाकरे कुटुंबियांनी वारंवार एकमेकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलाय। अर्थात थेट मुंबादेवीचं अर्थात ज्या मुंबादेवीमुळे मुंबईला मुंबई हे नाव मिळालं, बॉम्बेचं नाव मुंबई झालं, बरोबर हे स्थळ आणि या मुंबादेवीचं दर्शन घेण्यासाठी आता ती घेऊन सगळे ठाकरे कुटुंबियातील खाली उतरताना आपल्याला दिसत राज ठाकरे, उद्धव ठाकरे, त्यानंतर आपण बघितलं तर संजय राऊत सुद्धा आहेत, शर्मिलाताई आहेत, त्याचबरोबर लक्ष्मीताई आहेत। एकत्रितपणे आता देवी ज्योतीसमोर नतमस्तक आहेत आणि त्यानंतर देवीची ओटी ठाकरे कुटुंबियांकडे सुरू होणार। निश्चितच सुस्मिता, आपण थेट दृश्य आपण बघतोय की सहकुटुंब दोन्ही ठाकरे बंधू हे मुंबादेवीच्या दर्शनासाठी आले आहेत। देवीचं दर्शन वगैरे करून आता मग पुढची काय रणनीती असेल ती ठरणार आहे। खास करून मुंबादेवी अतिशय महत्त्वाची आणि
कोळी समाजाची आराध्य देवता म्हणून ओळखली जाते आणि त्यावरूनच मुंबई हे नाव पडलेलं आहे मुंबई या शहराचं। त्यामुळे मुंबादेवीचं महत्त्व मोठ्या प्रमाणात आहे आणि याच मुंबादेवीच्या दर्शनासाठी दोन्ही ठाकरे बंधू हे पोहोचलेले आहेत। एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 मराठीवर आपण बघतोय। दोन्ही ठाकरे बंधू सहकुटुंब मतदानाच्या आधी मुंबादेवीच्या दर्शनासाठी आलेले आहेत। मोठ्या प्रमाणात गर्दी देखील तिथे झालेली आहे आणि दर निवडणुकीच्या आधी जसं की आपल्या प्रतिनिधींनी सांगितलं की जर निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरे हे मुंबादेवीच्या दर्शनासाठी येतातच। 2017 मध्ये देखील रश्मी ठाकरे यांच्यासह ते मुंबादेवीच्या दर्शनासाठी आलेले होते आणि आता जेव्हा उद्या मतदान पार पडणार आहे महानगरपालिकांचं आणि खास करून मुंबई अतिशय महत्त्वाची महानगरपालिका, त्या मतदानाच्या आधी आपण बघतोय की राज ठाकरे, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि सहकुटुंब संपूर्ण ठाकरे परिवार हे मुंबादेवीच्या दर्शनासाठी आलेलं दिसून येतंय। मुंबादेवीवरून मुंबईचं हे नाव पडलेलं आहे आणि मुंबादेवी आद्य दैवत देखील मानली जाते कोळी समाजाची। त्याच मुंबादेवीच्या दर्शनासाठी दोन्ही ठाकरे बंधू आलेले आहेत। मुंबादेवीकडे साकडं घालण्यात येत आहे की महापालिकेवर आमचा झेंडा फडकू दे, अशा आशयाने मुंबादेवीच्या दर्शनासाठी दोन्ही ठाकरे बंधू आलेले आहेत आणि त्याची ही थेट दृश्य आपण बघतोय। सोबत खासदार संजय राऊत देखील उपस्थित आहेत। ही थेट दृश्य खास न्यूज 18 लोकमतच्या दर्शकांसाठी एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। मुंबादेवीच्या मंदिरातून थेट ठाकरे कुटुंब मुंबादेवीच्या मंदिरात दिसतंय। मुंबादेवीच्या दर्शनासाठी ते आलेले आहेत। रश्मी ठाकरे देखील सोबत आहेत आणि त्याचबरोबर ठाकरेंची तिसरी पिढी अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील मुंबादेवीच्या दर्शनासाठी आलेले दिसून येत आहेत। मोठ्या प्रमाणात गर्दी देखील तिथे झालेली आहे। दर्शनासाठी भाविक तिथे मोठ्या प्रमाणात आहेत। नेहमीच मुंबादेवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची गर्दी ही असतेच, पण आता ठाकरे बंधू तिथे आल्यामुळे आणखी जास्त गर्दी कार्यकर्त्यांची देखील तिथे झालेली आहेत। आत्ताच राज ठाकरे यांनी शिवतीर्थवर पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेले होते आणि या सगळ्यांमध्येच मुंबादेवीच्या दर्शनासाठी ते आलेले आहेत। त्यानंतर पुढची काय रणनीती असेल ती ठरणार आहे। थेट एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय। दोन्ही ठाकरे बंधू आपल्या पत्नीसह आणि आपल्या मुलांसह मुंबादेवीच्या दर्शनासाठी तिथे आलेले आहेत। त्याची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। त्यानंतर पुढची रणनीती काय असेल हे ठरणार आहे, कारण अजूनही बराच वेळ आहे मतदारांना जाऊन भेटण्यासाठी। त्यामुळे आता काय नेमकी रणनीती असेल, मतदानाच्या दिवशी काय रणनीती असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे। मुंबादेवीच्या दर्शनानंतर ही सगळी रणनीती ठरणार आहे। आत्ता आपण ही थेट दृश्य बघतोय मुंबादेवीची। मुंबादेवी कोळी समाजाची आराध्य दैवत मानली जाते आणि याच मुंबादेवीच्या नावावरून मुंबई शहराचं अधिकृत नाव हे मुंबई जेव्हा झालं ते मुंबादेवीच्या नावावरूनच झालेलं आहे। मुंबा आणि आई असं मिळून मुंबई नाव तयार झालं आणि त्याच मुंबादेवीच्या दर्शनासाठी ठाकरे बंधू आलेले आहेत। थेट दृश्य आपण बघतोय। मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची देखील तिथे गर्दी झाली आहे। पुढची रणनीती काय असेल, महापालिकेवर नेमका कुणाचा झेंडा फडकतोय आणि त्यानंतर मतदार नेमके उद्या कोणाकडे आपला कौल देतात हे सगळंच पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। मतदानाच्या आदल्या दिवशी मुंबादेवीच्या दर्शनासाठी आलेले ठाकरे बंधूंची ही दृश्य आपण थेट बघतोय। नेमका आता काय सगळ्या आराध्य दैवताकडे मागितला जाते, आपलाच झेंडा महापालिकेवर फडकवला जावा अशी अर्थातच मागणी मुंबादेवीकडे करण्यात येत असेल दोन्ही ठाकरे बंधूंकडून आणि त्यानंतर आता पुढची रणनीती काय असेल ते पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे, कारण मतदानाच्या दिवशी दुबार मतदारांना रोखायचं आणि या सगळ्या गोष्टींवर राज ठाकरे वारंवार कार्यकर्त्यांना सूचना देत आलेले आहेत। सगळ्याच कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंकडून या बाबतीत मार्गदर्शन करण्यात आलंय आणि या सगळ्यांची रणनीती काय असेल, उद्या अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। मुंबई महानगरपालिकेवर नेमका कुणाचा झेंडा फडकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण मुंबईकर कुणाला आपला कौल देतात हे देखील आता उद्याच ठरणार आहे। उद्या नेमकं मतदार कुणाकडे आपलं मत, कोणाला आपलं मत देतात ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे। आता आपण ही थेट दृश्य बघतोय मुंबादेवीच्या मंदिरातून। मुंबादेवीच्या मंदिरामध्ये दोन्ही ठाकरे बंधू सहकुटुंब दर्शनासाठी आलेले आहेत। आपण पुन्हा बोलूयात आपल्या प्रतिनिधी सुस्मिता भदाने यांच्याशी। सुस्मिता, आत्ताच काही वेळापूर्वी राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेले होते, त्यानंतर आता उद्या महत्त्वाचा दिवस आहे मतदानाचा, या सगळ्यांमध्ये मुंबादेवीचं दर्शन, काय सांगशील? खरं तर मुंबादेवी आणि ठाकरे कुटुंब यांचे अतूट नातं आहे। ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांची प्रकृती स्थिर नव्हती, त्याच्यावर शस्त्रक्रिया होणार होती, त्यावेळेला अनेक
याच मुंबादेवी मंदिरामध्ये एकवटले होते. याच मुंबादेवीचं दर्शन घेऊन उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारलेला होता. याच मुंबादेवीला मुंबईपासून वेगळं करण्याचं षडयंत्र सुरू असल्याचा आरोप वारंवार ठाकरे कुटुंबियांनी केलेला आहे. साधारणपणे 15व्या शतकातील हे मंदिर आहे, परंतु ठाकरे कुटुंबाचं एकतर रेणुका मातेशी आणि या मुंबादेवीशी अतूट नातं असल्याचं पाहायला मिळतं. माणूस कितीही प्रॅक्टिकल विचार करणारा किंवा वास्तववादी जगणारा असला तरी सुद्धा त्याला देवाला साथ घालावीशी वाटते आणि ज्या वेळेला ठाकरे कुटुंबियाला कठीण प्रसंग ओढावलेले आहे त्यावेळेला मुंबादेवीच्या या मंदिरामध्ये येऊन संपूर्ण ठाकरे कुटुंबीय नतमस्तक होत होतं. यावेळी मात्र चित्र वेगळं आहे, कारण राज ठाकरे आणि त्यांचा संपूर्ण परिवार त्यांच्यासोबत आहे. बरोबर. राज ठाकरेंची सून अर्थात अमित ठाकरे यांची पत्नी ही पुढच्या पिढीतली ठाकरेंची सून सुद्धा या सगळ्या देवीच्या ओटी भरण्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेली आहे, देवीसमोर नतमस्तक झालेले आहे. खरं तर मुंबादेवी समोरची जी ज्योत एक अर्थांनी महत्वाची आहे. या ज्योतीमुळे मुंबईचं दैदिप्यमान ऐश्वर्याने कायम राहतं अशा पद्धतीची भावना गेली अनेक वर्ष इथल्या भाविकांच्या मनामध्ये असते आणि त्याचमुळं मुंबादेवी समोरच्या ज्योतीसमोर नतमस्तक होत ठाकरे कुटुंबीय मुंबई महानगरपालिका काबीज करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेमध्ये जनतेचा आशीर्वाद मिळावा यापूर्वी देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. मुंबादेवी आणि ठाकरे कुटुंब यांचं नातं यापूर्वी सुद्धा आपण पाहिलेलं आहे, परंतु आज मुंबादेवीने आणि मुंबईकरांनी जर आपण बघितलं तर पहिल्यांदाच दोन्ही ठाकरेंना एकत्रित आलेलं पाहिलं, एकत्रित निवडणूक लढताना पाहिलं. बाळासाहेबांच्या हयातीमध्ये सुद्धा मुंबादेवी या मंदिरामध्ये ठाकरे कुटुंबियांचा कायम वापर कुठलाही राजकीय प्रचार न करता आज केवळ भक्तिभावानं ठाकरे कुटुंबीय या मंदिरासमोर नतमस्तक होताना दिसत आहे, देवीसमोर आशीर्वाद मागतायत. गेले अनेक दिवसांपूर्वी आपण जर बघितलं तर उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात मुंबादेवी अर्थात मुंबईची आई, मुंबईला मुंबई हे असं एकमेव शहर आहे की ज्याला आई ही म्हणूनच या आईसमोर आपण नतमस्तक होण्यासाठी आल्याची भावना ही आज ठाकरे कुटुंबियांच्या मनामध्ये नक्कीच असते. मुंबईचं आणि बॉम्बेचं नातं आणि त्यातून होणारे अनेक वाद हे गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहिलेले होते, परंतु आज या मुंबादेवीच्या दर्शनातनं केवळ देवीला प्रसन्न करणं ही मुंबईकरांना पुन्हा एकदा शब्दाकडे मुंबईच्या गादीकडे मुंबईच्या महापौर घेण्याची त्याचं लक्ष केंद्रित करून घेण्यासाठीचा हा एक प्रयत्न ठाकरे कुटुंबियांकडून केला जात असल्याचं आपल्याला अगदी बरोबर आहे सुस्मिता. अतिशय महत्त्वाचा मुद्दा तू मांडलेला आहेस की मुंबादेवी आराध्य दैवत आहे आणि मुंबादेवीकडे आता साकडं घालण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू हे सहकुटुंब तिथे आलेले आहेत. कशा पद्धतीने उद्या मतदारांचा कौल तिथे त्यांना देण्यात येतोय की नाही हे महत्त्वाचं आहे पाहणं उद्या. आपण थेट जाऊयात आपले प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याकडे. सुमित, काय घडामोडी घडतायत तिकडे? प्रियंका, आपण ही थेट दृश्य पाहतोय ही मुंबादेवी मंदिरातली गाभाऱ्यामधली आहेत, जिथे सध्या ठाकरे कुटुंबीय देवीची पूजा करतायत आणि देवीला आवाहन करतायत की तू आमच्या पाठीशी कायम उभी राहा. कारण 2017ची निवडणूक किंवा त्या आधीच्या जेवढ्या निवडणुका झाल्या, मतदानाच्या आदल्या दिवशी ठाकरे, विशेषतः उद्धव ठाकरे हे मुंबादेवीचं दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि मुंबादेवीला साकडं घालत असतात की पुन्हा एकदा महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकू देत. आणि तोच तशाच पद्धतीचा यंदा देखील, म्हणजे ही निवडणूक आता सुरू आहे, उद्या मतदान आहे आणि या मतदानापूर्वी परंपरा कायम ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे आलेले होते. त्यांच्यासोबत यावेळेला मात्र राज ठाकरे हे पहिल्यांदाच दिसून आले. राज ठाकरे आता युतीमध्ये आहेत, दोन्ही बंधू एकत्र आलेले आहेत, त्यामुळे दोन्ही बंधू आपल्या पूर्ण कुटुंबासकट आज देवीचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत आणि उद्याच्या मतदानासाठी साकडं घालतात. मुंबादेवी तर ही मुंबईची ग्रामदैवत आणि याच मुंबादेवीच्या नावावरूनच या मुंबई नगरीचं नाव पडलेलं आहे मुंबई. म्हणून ही ग्रामदैवत आणि या ग्रामदैवतेचं आपल्यावर लक्ष असावं, तिची आपल्यावर करुणा असावी, या सगळ्या पार्श्वभूमीवर किंवा या सगळ्या भावनेनं ठाकरे कुटुंब इथे येत असतं. आणि आज पुन्हा एकदा निवडणूक असल्यामुळे उद्या मतदान आहे आणि त्या मतदानापूर्वी कौल घेण्यासाठी देवीचा ठाकरे कुटुंब सध्या मुंबादेवीत आलेलं आहे, मुंबादेवीचं दर्शन घेत आहेत. यावेळेला त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे देखील आहेत, त्याचबरोबर रश्मी ठाकरे आहेत, उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे आहेत, मिताली ठाकरे आहेत आणि पूर्ण कुटुंब आज एकाच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं देवीचं दर्शन घेताना. थोड्या वेळापूर्वी राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यांच्या घरी आणि त्यानंतर हे कुटुंब यायला निघालं मुंबादेवीचं दर्शन घेण्यासाठी.
सध्या ते दर्शन घेतात आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर ते पुढे घरी निघतील आणि त्यानंतर काही बैठका देखील आहेत, महत्त्वाच्या बैठका होणार आहेत. पण त्याआधी उद्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवीचं दर्शन घेण्यासाठी ठाकरे कुटुंब आलेलं आहे. ही एका फ्रेम मधल्या आपल्याला दृश्य दिसत आहे, ज्याच्यामध्ये 2 ठाकरे बंधू आजूबाजूला आहेत. त्यांच्यासमोर मागे देवी दिसते, मुंबा देवी दिसते. आणि आता दर्शन घेतल्यानंतर ठाकरे बंधू निघतात. तरी थेट दृश्य आपण बघतोय की ठाकरे बंधूंनी दर्शन घेतलेलं आहे मुंबा देवीचं, पूजा देखील तिथे करण्यात आली आणि त्यानंतर तिथून ते निघालेले आहेत. थेट ही दृश्य आपण बघतोय. पुढची रणनीती काय असेल हे ठरवण्याच्या आधी ठाकरे बंधूंनी मुंबा देवीचं जाऊन दर्शन घेतलेलं आहे. ग्रामदैवत आहे, आराध्य दैवत आहे. निवडणुकीच्या आधी, उद्या मतदानाच्या आधी मुंबा देवीचं दर्शन ठाकरे बंधूंकडून घेण्यात आलंय. जसं की आपल्या प्रतिनिधी सुस्मिता यांनी सांगितलं की बरंचसं भावनिक नातं उद्धव ठाकरे आणि मुंबा देवी यांचं आहे, कारण की जेव्हा उद्धव ठाकरे आजारी होते तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात शिवसैनिक हे मुंबा देवीच्या दर्शनाला यायचे आणि त्यांचं बरं होण्याची प्रार्थना तिथे करायचे. आणि त्यानंतर 2017 मध्ये देखील उद्धव ठाकरे हे मतदानाच्या एक दिवस आधी मुंबा देवीच्या दर्शनासाठी आलेले होते. आज देखील उद्या मतदान पार पडतंय. उद्या अतिशय महत्त्वाचा दिवस सगळ्याच राजकीय पक्षांसाठी. मुंबई महानगरपालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार हे उद्याच ठरणार आहे. मतदार नेमकं कोणाला कौल देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्याआधी ग्रामदैवत, आराध्य दैवत मुंबा देवींच्या मंदिरामध्ये दोन्ही ठाकरे बंधू आलेले होते आणि त्यांनी तिथे दर्शन देखील घेतलं. आता ही थेट दृश्य आपण बघतोय. सहकुटुंब ठाकरे बंधू हे दर्शनासाठी आलेले होते. आता ते मुंबा देवीच्या मंदिरातून बाहेर पडतानाची ही दृश्य आहेत. यावेळी एक विशेष आकर्षण म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू सोबत या मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेले होते. पहिल्यांदाच अशी ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत की मुंबा देवीच्या दर्शनासाठी दोन्ही ठाकरे बंधू आणि दोघांचे देखील संपूर्ण कुटुंब तिथे आलेलं होतं दर्शनासाठी. आता ते निघतानाची दृश्य आपण बघतोय. यानंतर पुढची रणनीती काय असेल ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जसं की आपल्या प्रतिनिधींनी सांगितलंय की बऱ्याच बैठका आज आहेत. मुंबा देवीच्या दर्शनानंतर बऱ्याच बैठका पार पडणार आहेत. त्या बैठकांमध्ये पुढची रणनीती काय असेल ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. काही वेळापूर्वीच राज ठाकरेंनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेले होते. अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले होते. प्रक्रियेवरून, नवीन नियम आणण्यावरून आणि नवीन मशीन आणण्यावरून देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्या संदर्भात आता काय प्रतिक्रिया निवडणूक आयोगाकडून येते का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सकाळीच उद्धव ठाकरे यांच्याकडून एक पत्र देखील निवडणूक आयोगाला पाडू मशीनबद्दल पाठवण्यात आलेला आहे. विरोधकांना त्या मशीनची कल्पना का देण्यात आली नाही असा सवाल त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आणि त्यानंतर पत्र देखील पाठवण्यात आलंय. त्या पत्राला निवडणूक आयोगाकडून काही उत्तर येत आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यानंतर राज ठाकरेंनी देखील या संदर्भात प्रश्न उपस्थित केलेला आहे. नवीन नियम आणण्याची गरज काय होती असा देखील प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय. सरकारला जे हवंय तेच निवडणूक आयोग करतंय असा आरोप राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आलाय. या सगळ्यांवर आता सरकारकडून किंवा भाजपकडून, महायुतीकडून काही उत्तर येत आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि पुढची रणनीती काय असेल, उद्या कशा पद्धतीने शिवसेना उभाटा पक्षाचे कार्यकर्ते आणि मनसेचे कार्यकर्ते कशा पद्धतीने उद्या बूथवर उभे असतील, कशा पद्धतीने पुढची रणनीती असेल हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे. आजच्या बैठकांमधून या सगळ्या गोष्टी ठरतील असं एकंदरीत चित्र दिसून येत आहे. दुबार मतदार आणि या सगळ्याच गोष्टींवर, मतदान याद्यातील घोळांवर देखील राज ठाकरे वारंवार बोललेले होते. या सगळ्यांवर त्यांनी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना बोलवून मार्गदर्शन देखील केलेलं आहे की कशा पद्धतीने दुबार वोटिंग आपण थांबवलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्टींवर कसं लक्ष देण्यात आलं पाहिजे असं देखील त्यांनी प्रत्येकाला, पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना त्यांच्या पक्षातला मार्गदर्शन केलेलं आहे. आता उद्या या सगळ्या गोष्टी कशा मार्गी लागतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि आत्ताच मुंबा देवीचं दर्शन घेतल्यानंतर काही महत्त्वाच्या बैठका देखील पार पडणार आहेत. त्या बैठकीमध्ये पुढची रणनीती काय असेल हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ही दृश्य आपण बघतोय. ठाकरे कुटुंबीय मुंबा देवीच्या मंदिरात आलेलं होतं मुंबा देवीच्या दर्शनासाठी. त्यांच्यासोबत ठाकरेंची तिसरी पिढी देखील आहे, अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे. तर ही थेट दृश्य आपण बघतोय. दर्शन घेतल्यानंतर आता मंदिरातून ते बाहेर पडलेले आहेत. आता पुढे अनेक बैठका आहेत. त्या बैठकामध्ये नेमकं काय होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तर आपण पुन्हा बोलूयात आपले प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याशी.
सुमित, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पहिल्यांदाच असं चित्र दिसून येत आहे की मुंबादेवीमध्ये दोन्ही ठाकरे बंधू सहकुटुंब एकत्रितपणे दर्शनाला आलेत. तर त्यांच्यासह खासदार संजय राऊत देखील मुंबादेवीच्या दर्शनासाठी आलेले आहेत. आता दर्शन घेतल्यानंतर ते मंदिरातून बाहेर पडतानाची चित्र आपण बघतोय. आता खरं तर बैठका होतील आणि बैठकींमध्ये पुढे काय ठरणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. कशा पद्धतीने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना काय नेमक्या सूचना देण्यात येतात, उद्याच्या दृष्टीनं काय नेमकी रणनीती असेल हे या बैठकांमधून ठरणार आहे. नेमकं काय बाहेर येत आहे पाहणं महत्त्वाचं आहे. आत्ता आपण बघतोय मंदिराच्या बाहेरची ही दृश्य आहेत. खासदार संजय राऊत हे बाहेर आलेले आपल्याला दिसत आहेत. आपण बोलूयात आपले प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याशी. सुमित, पहिल्यांदाच असं झालंय की दोन्ही ठाकरे बंधू हे मुंबादेवीच्या दर्शनासाठी आलेत. बरोबर आहे, दर्शनासाठी दोन्ही ठाकरे बंधू पहिल्यांदाच आलेले आहेत आणि आता आपण आजचा दृश्य पाहतोय ज्यामध्ये बाहेर निघतायत दोन्ही बंधू एकत्र आहेत आणि रश्मी ठाकरे सोबत आहेत. तिघे जण एकत्र आहेत. तर त्यांच्या मागे शर्मिला ठाकरे आहेत, मिताली ठाकरे आहेत, मागे आदित्य ठाकरे आणि आदित्य ठाकरे इतर सध्या गुरुजींशी चर्चा करतात, त्यांच्याशी बोलतात. अमित ठाकरे देखील त्यांच्यासोबत आहेत. दोन बंधू पुढे निघाले, दोन बंधू मागे गुरुजींशी बोलतात, सगळ्या लोकांशी भेटीगाठी घेतात आणि निवडणुकीत पहिल्यांदा एकत्र येणं होत आहे. त्याचप्रमाणे पहिल्यांदाच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवीचं दर्शन घेण्यासाठी देखील हे बंधू एकत्र आलेले आहेत सहकुटुंब. कारण मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदैवत आहे आणि या ग्रामदैवतेचा आशीर्वाद घेऊन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरण्याचा एक पायंडा ठाकरेंनी पाडून घेतलेला आहे. देवीचं दर्शन घेतल्यानंतरच ते पुढच्या निवडणुकीला सामोरं जात असतात आणि म्हणूनच उद्या मतदान होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज मतदानाच्या आदल्या दिवशी अवघ्या काही तास उरलेत देवीचं दर्शन घेण्यासाठी ते आलेले आहेत आणि देवीकडे साखरे घालतायत की पुन्हा एकदा या महानगरपालिकेवर ठाकरेंचा भगवा फडकू दे यासाठीचेच आशीर्वाद घेण्यासाठी हे ठाकरे बंधू आपल्या सहकुटुंब आलेले होते आणि तीच आपण दृश्य सध्या या परिसरात पाहत आहोत. मुंबादेवी परिसरातले सगळे दृश्य आणि कौटुंबिक जणू सोहळाचे कारण सगळेच ठाकरे कुटुंबियात आणि त्याचबरोबर ठाकरेंचे दोन्ही ठाकरेंचे नेते इथे आलेले होते. त्यांनी दर्शन घेतल्यानंतर आता मुंबादेवी परिसरामधून ते बाहेर निघतात. देवीचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे कारण जेव्हा जेव्हा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असते त्या वेळेला उद्धव ठाकरे ते ग्रामदेवतेचं दर्शन घेण्यासाठी इथे येत असतात. ग्रामदेवतेचं दर्शन घेऊन ते देवीला साखर घालतात की पुन्हा एकदा या मुंबई महानगरपालिकेवर आमचा भगवा फडकू आहे. आणि तसंच आजही ते आले होते, त्यांनी देवीचं दर्शन घेतलं, सहकुटुंब दर्शन घेतल्यानंतर आता हे सगळे ठाकरे कुटुंब इथून निघालेलं आहे. निश्चितच सुमित, दोन्ही ठाकरे बंधू आता दर्शन घेऊन निघालेले आहेत. थेट दृश्य आपण बघतोय राज ठाकरे यांची मंदिरातून बाहेर पडतानाची ही दृश्य आहेत. मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची देखील गर्दी झालेली आहे. त्याचबरोबर पोलीस संरक्षणामध्ये त्यांना राज ठाकरे हे मंदिराच्या बाहेर आता पडलेले आहेत. मुंबादेवीचं दर्शन त्यांनी घेतलंय. ग्रामदैवत, आराध्य दैवत मुंबादेवी, ज्यांचं मुंबईचं नावच ज्यांच्या नावावरून पडलेलं आहे, अशा मुंबादेवीचं दर्शन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब घेतलेलं आहे. पहिल्यांदाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रितपणे या मंदिरात आले, त्यांनी दर्शन घेतलं आणि हे दृश्य पहिल्यांदाच अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं की दोन्ही ठाकरे बंधू हे पहिल्यांदाच मुंबादेवीच्या दर्शनासाठी आलेले आहेत. आता राज ठाकरे हे बाहेर पडतानाची दृश्य आपण बघतोय. थेट जाऊयात आपला प्रतिनिधी सुस्मिता बदाने यांच्याकडे. सुस्मिता, राज ठाकरे बाहेर पडलेले आहेत, काय घडामोडी घडतात? खरं तर ठाकरे कुटुंबियांनी मुंबादेवीकडे बसलेलं ठाकरे कुटुंबीय मुंबादेवीच्या गाभाऱ्यात बाहेर पडलेले आहेत. मुळातच अनेक वर्ष ठाकरे कुटुंब हे एकमेकांपासून दुरावलेलं होतं. राजकीय पटल आले आणि आज मुंबईकरांचा आशीर्वाद घेतल्यानंतर आता उद्या मतदानाला कौल मिळणार आहे. कौल मतपेट्यांमध्ये कैद होण्यापूर्वी सगळे ठाकरे कुटुंबीय हे आज मुंबादेवीच्या दर्शनासाठी आलेले होते. मुंबादेवीचं दर्शन घेऊन ठाकरे कुटुंबीयांनी त्यांची ओळख करत असताना सगळे ठाकरे एकत्र असल्याचं पाहायला मिळालं. रश्मी ठाकरे असतील, शर्मिला ठाकरे या सगळ्यांनी देवीचा आशीर्वाद घेतला आहे. गेले अनेक दिवस प्रचारामध्ये ठाकरे बंधू एकत्र आपल्याला पाहायला मिळालेले होते. परंतु ठाकरे कुटुंबातील महिला वर्ग सुद्धा आज देवीसमोर नतमस्तक होताना पाहायला मिळाला. मुंबईची सत्ता कोणाला मिळेल हे जनता जरी ठरवणार असली तरी सुद्धा त्यापूर्वी मुंबादेवीचा आशीर्वाद घेणं महत्वाचं आहे. ज्या ज्या वेळेला ठाकरे कुटुंबियांवरती कठीण प्रसंग ओढवले
आलेले आहेत. त्या वेळेला मुंबादेवीचं दर्शन, अर्थात मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदेवता समजली. त्या ग्रामदेवतेचं दर्शन घेऊनच ठाकरे कुटुंबियांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. रश्मी ठाकरे यापूर्वी जेव्हा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारलेला होता, त्याही वेळी देवीची ओटी भरण्यासाठी आलेल्या होत्या आणि मुंबईची गादी, मुंबईचं महापौर पद जनतेनं आपल्या पदरात द्यावं यासाठी ठाकरे कुटुंबीय एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळी ठाकरे कुटुंबियांसोबत संजय राऊत सुद्धा होते, अरविंद सावंत होते. अनेक महत्त्वाच्या व्यक्तींसह उमादेवीचं दर्शन घेऊन आता ठाकरे कुटुंबीय हे बाहेर पडलेलं आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच सुस्मिता, आता दर्शन घेऊन ठाकरे कुटुंबीय हे बाहेर पडलेले आहेत. हे थेट दृश्य आपण बघतोय. अमित ठाकरे आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत. संपूर्ण ठाकरे कुटुंब हे मुंबादेवीच्या मंदिराच्या गाभाऱ्यातून आता बाहेर पडलेलं आहे आणि बाहेर पडून आता ते पुढची रणनीती काय आहे, बऱ्याच बैठका आता आज होणार असल्याचं कळत आहे. त्या बैठकांमधून नेमकी काय रणनीती आहे ते कळेल. आत्ता आपण बघतोय मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी ही मुंबादेवीच्या परिसरामध्ये झालेली दिसून येते. नेते तिथे आल्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी ही साहजिकच तिथे आहे. त्याचबरोबर आता ठाकरे कुटुंबीय एकत्रितपणे दर्शन घेतल्यानंतर मुंबादेवीच्या मंदिरातून बाहेर पडलेले आहेत आणि त्यानंतर पुढे बैठका आहेत. रणनीती काय असेल पाहणं महत्त्वाचं आहे, कारण आत्ताच काही वेळापूर्वी निवडणूक आयोगावर देखील आरोप आणि प्रश्नचिन्ह राज ठाकरेंकडून उपस्थित करण्यात आलेत. त्या संदर्भात काही उत्तर निवडणूक आयोगाकडून येत आहे का ते देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबादेवीच्या दर्शनानंतर दोन्ही ठाकरे बंधू आणि कुटुंबीय हे निघालेलं आहे, पण आता मुंबादेवी आणि मुंबईचे मतदार उद्या काय कौल देतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. कुणाचा झेंडा मुंबई महानगरपालिकेवर फडकणार हे देखील पाहणं आता महत्त्वाचं आहे.